लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर एक नवीन प्लेलिस्ट आवाज कोणाचा 2024 घेऊन आलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रवासाबद्दल. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, असं म्हटलं जातं रामायणामध्ये रावणाचा वध रामानं केला नव्हता, तर रावणाला त्याच्या अहंकारानं मारलं होतं. मी पुन्हा येईन इथपासून सुरू झालेला प्रवास मला मोकळं करा इथपर्यंत येऊन थांबला आहे. ते मोकळं करा वगैरे लोकांच्या लक्षात येणार नाही अशातला भाग नाही. मतदार सुज्ञ आहे. तुम्ही तुमच्या जे काही वरिष्ठ आहेत त्यांना एक प्रकारे जी काही धमकी दिली आहे, जे काही सांगणं त्या माध्यमातून दिलं आहे ते तिथपर्यंत नक्कीच पोहोचलं असणार. आणि त्याचंच द्योतक म्हणजे कालचं फडणवीस यांचं जे काही भाषण झालं, जे काही त्या कमिटीमध्ये समोर त्यांनी ते भाषण केलं त्याच्यात आहे. त्याचा सार 2-3 शब्दात किंवा एका वाक्यात द्यायचं झालं तर गिरे तो भी टांग ऊपर. फडणवीसांचं हे ऱ्हासाचं कारण किंवा फडणवीसांनी जी काही जबाबदारी, नैतिक जबाबदारी सांभाळली पराभवाची, ते तर एक चांगलं झालं म्हणा. तर त्याचं एकमेव कारण म्हणजे ते स्वतः आणि त्यांचा अहंकार जो त्यांना नडला. विशेष म्हणजे प्रचाराची लाईन त्यांची बघितली तर धर्म आणि जातीभेद आणि ह्या सगळ्या ध्रुवीकरण, तुष्टीकरण किंवा मोदींची तळी उचलणं एवढ्यावरच त्यांचा सगळा प्रचार फिरला. आणि दुसरं म्हणजे ठाकरे आणि पवार यांच्यावर केलेल्या टीका. देवेंद्रजींबद्दल असंही म्हणता येणार नाही की त्यांना त्यांच्या आसपासच्या चांडाळ चौकडीचा त्रास झाला किंवा फटका बसला, जो नेहमी खूपशा नेत्यांसोबत घडताना आपण पाहिलेलं आहे इतिहासात. कारण त्यांच्या आजूबाजूची चांडाळ चौकडी जी आहे ती देवेंद्रजींनी स्वतःच निर्माण केली किंवा स्वतःच त्या चांडाळ चौकडीला त्यांनी निवडलं आहे. मग त्यामध्ये बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना पण चांगली पदं दिली. त्यात एक मोठं नाव म्हणजे जगातला सगळ्यात महागडा कामगार, सगळ्यात श्रीमंत कामगार प्रवीण दरेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याच्याही आधी शिवसेनेत होते, नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले, तिथे आमदार राहिले आणि त्यानंतर भाजपमध्ये येऊन खूप चांगली पदं त्यांना दिली गेली. खरंच केशवजी उपाध्याय असतील, माधवजी भंडारी असतील यांची अशा वेळेस कीव येते. चांगल्या नेत्यांना, चांगल्या धुरीणांना कास्ट बेस पॉलिटिक्स आपण ज्या काही गोष्टी बोलतो त्या सगळ्या धाब्यावर ठेवून त्यांच्या मर्जीतल्या लोकांना निवडून आणलं, विधान परिषदात दिल्या आणि त्यामुळे हा आजचा दिवस फडणवीसांना बघावा लागला आहे. यापुढे ते चिंतन मनन करतील. आपण खूप लहान आहोत त्यांना या सगळ्या गोष्टींबद्दल ॲडवाईस करायला. तर येत्या विधान परिषदेला ते पूर्ण जोमाने येतील आणि काहीतरी एक छान कामगिरी करून दाखवतील अशी आशा बाळगूया. आणि एकच सांगतो, जैसे जाचे कर्म तैसे, लोकशाहीमध्ये फळ देतो रे मतदार. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसे बघताय नक्की कळवा. पुढचा व्हिडिओ कोणावर बघायला आवडेल ते सुद्धा कळवा. व्हिडिओ आवडतायत नाही आवडतायत सजेस्ट करा. नवीन चॅनल आहे त्यामुळे बघायला विसरू नका. या ठिकाणी धन्यवाद.